सुरेश कोळेकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत सलगरे या महाविकास आघाडीतील एक प्रमुख कार्यकर्त्यापैकी सुरेश कोळेकर मी बोलतोय। मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्यापुढे एक नम्र आणि कळकळीची विनंती करतो। ही निवडणूक एरंडोली जिल्हा परिषद गण 52 ही एक निवडणूक ऐतिहासिक निवडणूक होत आहे। या निवडणुकीचा निकाल हा सुद्धा एक ऐतिहासिक असेल, कारण या निवडणुकीमध्ये नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची ही मर्जी नसून तर मतदारांचीच मर्जी या उमेदवारावर महाविकास आघाडीची आहे। ही निवडणूक ही सामान्य उमेदवारांच्या निष्ठावंत लोकांना डावलून दिलेल्या उमेदवारीबद्दलची सामान्य मतदार राजाची चीड आहे। त्यामुळं एवढ्या सामान्य उमेदवारांना सुद्धा प्रचंड ताकदीनं सहभाग लोक नोंदवत आहेत आणि या निवडणुकीमध्ये आमच्या महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे। ही निवडणूक आमदार सुरेशभाऊ खाडेंच्या विरोधात नसून त्यांनी केलेल्या कामावर मतं मागणारे, पण ही भावना केलेली कामं ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला 15-20 वर्ष त्या पाठपुराव्यामुळे झालेले आहेत। पण आताचे जे मागच्या वेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार मतं मागत आहेत ही चुकीच आहे। पण सामान्य मतदार राजाने यावेळी ठरवलेलं आहे की गोरगरीब सामान्य माणसाला जर डावलत असतील तर आपण मतदार राजापेक्षा कोण नेता मोठा नसून मतदार राजानेच सर्व गावातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत अनेक वर्षाचे 50-50 वर्षाचे आपले मतभेद विसरून या निवडणुकीमध्ये सौ स्नेहल मोरे व सुजाता पाटील आणि सुवर्ण तवटे यांना निवडून कसल्याही परिस्थितीत आणायची शपथच घेतल्याला एक प्रकार आहे। कोणत्याही परिस्थितीत आज अखेर सामान्य मतदारांनी सगळ्या गावातील आमच्यावर जो प्रचंड विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाबद्दल मी त्यांना आभार मानतो। परंतु या शेवटच्या 2 दिवसात कुठल्याही नेत्याला आणून बळी पाडून वेगवेगळ्या टीका टिप्पणी करून मागील काहीतरी उणे काढून आमच्याबद्दल अपप्रचार करतील, पण अशा अपप्रचाराला बळी न पडता एक सामान्य माणसाला राजकारणात सुद्धा स्थिर करण्याचं काम मतदार राजा करू शकतो ह्या निवडणुकीतून दाखवून द्यायचं आहे। या खंडराजुरी, एरंडोली, पायपाचेवाडी, बेळंकी, शिपूर, सलगर आणि चाबुसकवाडी या गावातील अनेक वर्षाचे राजकीय मतभेद होऊन विसरून कोणत्याही अपेक्षा न ठेवता, कोणतीही आर्थिक अपेक्षा न करता या निवडणुकीत जे प्रचंड कार्यकर्ते आमच्यासोबत संख्येनं राहिलेले आहेत किंवा भूमिका ठाम मांडत आहेत आणि कसल्याही परिस्थिती या महाविकास आघाडीच्या एरंडोली जिल्हा परिषद गणातील सलगरी पंचायत समितीने एरंडोली पंचायत समिती सदस्य निवडून देणार याबद्दल तीळ मात्र शंका नाही। परंतु शेवटच्या 2 दिवसात कोणताही आघात मतदार राजा स्वीकारणार नाही याची मला गॅरंटी आहे, 100% खात्री आहे। कारण अनेक वर्ष आमिषाला बळी पडून चुकीचे प्रतिनिधी निवडले गेले आणि त्यामुळे सामान्य लोकांचं सुद्धा नुकसान होण्याची शक्यता 100% असतं। या निवडणुकीत आता मतदार राजा सुद्धा एवढा जागरूक झालेला दिसून आला की उमेदवार बघून आता मतदार राजा मतदान करीत आहे। पूर्वीसारखं कोणीतरी सांगितलं म्हणून मतदान करणारे आता मतदार राहिलेले नाही। तर मी तुम्हा सगळ्यांना कळकळीचं आणि नम्रतेचं आवाहन करतो की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आमच्यावर विश्वास दाखवला आणि या लोकांना उमेदवारी दिली। या पुढल्या काळात नेत्यांना उमेदवारी देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच विचार करून त्यांना न्याय द्यावा लागेल अशी भूमिका या निवडणुकीत मतदार राजा वटवत आहेत, पात्र करत आहेत। आणि त्यांना मी अनेकदा कळकळीची विनंती करतो की त्यांनी कुठल्याही भूलथापाला, कुठल्याही लोकांच्या नेत्यांच्या गाव लेवलच्या गावगुंडांच्या दबावाला बळी न पडता आपलं जे अनमोल महत्त्वाचं मतदान आहे ते स्नेहलताई मोरे आणि सुजाता पाटील आणि सुवर्ण तवटे यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचं मी आवाहन करतो। सामान्य माणूस चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करू शकतो हे अनेक निवडणुकीतून सिद्ध झालेलं आहे। तरी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही या निवडणुकीत आमच्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं, याबद्दल मी तुम्हाला अभिवादन करतो।